आज दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये सुभाष देशमुख यांनी अनेक खुलासे केले। यामध्ये त्यांनी आपण तिकीट नको असं सांगितलं असल्याचं सांगितलं। तसंच मी मुलांसाठी तिकीट मागणार नसल्याचं देखील जाहीरपणे सांगितलं। तसंच त्यांनी पत्रकारांना माझा वापर पॉझिटिव्ह गोष्टींसाठी करावा असं देखील आवाहन केलं। सुभाष देशमुख यांची पत्रकार परिषद बघा। त्यांनाच शहराध्यक्ष केलं, ज्या शहराध्यक्षांनी स्वतःहून सांगितलं की निरीक्षक राजेश पांडे आले होते, त्यांना स्वतःहून सांगितलं की मला काही शहराध्यक्ष नको, त्यांनाच केलं। निरीक्षकांना नको म्हणताना सुद्धा निरीक्षकांनी बळजबरी करणं समाजाची व्यवहारातली रीतच तशी आहे। म्हणजे व्यवहारातली रीत मी तुम्हाला सांगतो, आपण बहुतेक सर्वजण भगवंताच्या दर्शनाला जात आहे मंदिरामध्ये। भगवंताच्या दर्शनाला गेल्यावर दानपेटी समोर आहे। माझ्या अंदाजानं कुणाला इथे बसलेल्या भक्तांना देव काहीच मागत नाही, पण तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे ताकदीप्रमाणे त्या दानपेटीत टाकता। गरजू बाहेर आहे, भिक्षुक बाहेर आहे, गरजवंत बाहेर आहे, त्याने याचना करते मला 1 रुपया द्या, 10 रुपये द्या, त्याला देत नाही आपण। कधी कधी असं असतं की न मागणाऱ्यालाच मिळत असतं। आता माझं तुला मी 24 आत्ताची निवडणूक झाली 24, मी नको म्हटलेलं। सगळ्या नेत्याला मी सांगितलं मला यावेळेस तिकीट देऊ नका, कोणालाही तिकीट द्या, दिलं। मी स्वतः सांगितलं, त्याला काय। आणि कुणाला विचारा, दानवे साहेब, देवेंद्रजी, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, चंद्रशेखर बावनकुळे आणि तुमच्यातले परिचित मंत्री विवेक घाडसाचे, त्यांनाही विचारा। नाही, असं असताना सुद्धा आता काही राजकीय घडामोडी घडतात किंवा आपलं चिरंजीव रोहन अजित पवार सोबत फिरला असे काही चर्चा, तर ते काय गणित असू शकतात किंवा त्यांना पदवीधर आपण इच्छुक आहात का किंवा रोहन इच्छुक आहे का, आपल्याला काय बोलता येतं? दुर्भाग्य एकच आहे की तुम्ही लोकांनी मला 25 वर्षात ओळखलं नाही। हे माझं दुर्भाग्य किंवा माझा पटवून सांगता आलं नाही। तुमचा खोडकर स्वभाव आहे, तुम्ही विचारून पटवून काढता, बरोबर आहे, पण मला असं वाटतं की माझ्यासारख्या गरीब माणसाला सातत्याने अन्याय करता येतो। मला आठवतं की एकदा शिंदे साहेबांनी सोलापुरात यावं म्हणून सुशील रशीद फोरम काहीतरी होतं, मला आता आठवत नाही, उपोषणाला बसले होते। मग मला विवेक घाडसे साहेब म्हणले की अरे सोलापूर जिल्ह्यात उपोषण बसले आणि तू काय करायला लागलास? कसलं उपोषण? अरे ते शिंदे साहेबांचे कार्यकर्ते सगळे आहेत, ते त्यांचे नाही, शेवटी कार्यकर्ता आहे, तू नागरिक आहे, तू उपोषणाला बसलाय, त्याला जायला पाहिजे। मी गेलो मग आता पुण्यात सांगण्यावर, तर माझ्यावर तुम्ही असं अलिगेशन केलं की मी काँग्रेसमध्ये चाललोय। गरीब माणूस दिसलो, आपलं काय ते मी कसं। त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा तुम्ही बघा, मी स्टँडिंग आमदार असताना मला तिकीट दिलं नाही, मी कधी चर्चा तर केली का? पण तुम्ही त्यावेळेस सुद्धा म्हणायचं की बाबा बहुतेक आता राष्ट्रपती जाते काय, म्हणजे कोणाला जरी भेटलं तरी ह्या पक्षाचं आता काही त्या आता ती एक बरं झालंय की जरा कमी झाले आता। आणि आता सुद्धा मला असं वाटतं की माझा उलट सोलापूरकरांना तुम्हाला आग्रह आहे, माझा उपयोग पॉझिटिव्ह करून घ्या। मी जे काम करतो ते पॉझिटिव्ह करतो, मी कुठं प्रचाराला गेलो का नाही, पण जे करेल ते सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीच करतो। आज मी काही मतदारसंघ आणि ह्याचा एवढा घाणेरडा संकुचित बुद्धीचा नाही। तुम्हाला गारमेंटचं प्रदर्शन एवढं सुंदर भरलं, 3 दिवस मी स्वतः होतो तिथं, आज 3 दिवस होतो मी स्वतः। एक माणूस माझ्या मतदारसंघातला नाही, एक कारखाना माझ्या मतदारसंघातला नाही, आणि माझं स्वतःचं बी युनिट नाही कसलं, मग माझ्या स्वतःच्या युनिटसाठी मी तिथे जातो मार्केट, हे तुम्हाला कळत नाही। आम्ही कुठं म्हणलं बापू की मी येतो त्याच्यावरती, मी परत सांग, जे माझ्या विरोधातले आहे, म्हणजे पंढरपूर तालुक्यातलं चिंचणी गाव हा जो प्रमुख आहे तो डाव्या विचारसरणीचा माणूस आहे, मोहन अनपट हा डाव्या विचारसरणीचा माणूस। माझा मतदारसंघ नाही पंढरपूर, तरी पण ते गाव मी जे 5 प्लेसेस म्हणजे जे सोलापूर मधून जे म्हणतोय ना, त्यातलं मार्केटिंग बी करतोय, या ठिकाणाचं पण मी मार्केटिंग करतो। आज ते 5 वर्षानंतर एवढं चांगलं वैभव केलंय, त्याच्यावर तुम्ही बघा ना पॉझिटिव्ह। माझा पॉझिटिव्ह उपयोग करून घ्या जिल्ह्यासाठी, माझं तर मत आहे।
तुम्ही लोक विनाकारण माझ्या विरोधात काहीतरी उगाच तर्क वितर्क रोबंदे. आणि एक सांगतो, मी माझ्या मुलांसाठी कधीच तिकीट मागत नाही. मी मला मागितलं नाही तिकीट कधीच. नाही, तिकीट मी नाही तिकीट नाही, उमेदवारी कुठंच मागितली नाही, कुठंच. माझ्या 7 वेळा निवडणुका झाल्या, एकदाही मला तिकीट मागायची पाळी आली नाही. आणि मी मुलांनाही सांगितलंय, मी तुमच्यासाठी तिकीट माग, तुमचं कर्तृत्व, तुमचं नशीब चांगलं, तुमची मेहनत चांगली असेल तर तुम्हाला नक्की पार्टी देईल. कारण आम्हाला जे संस्कार दिले असे मागायचे संस्कार असे नाहीत दिले. आणि माझ्या परिवारासाठी त्याचं असं बी नाही. मला सांगा, मी आज 5-7 वर्ष झाले कोणताही व्यवसाय मी करत नाही घरात. मी केवळ पूर्ण वेळ समाजासाठी करतो. आता कोण करतो? 20-20 वर्ष सामुदायिक किंवा ते हे आलं की काय, ते निवडणूक आलं की तेवढं 1 वर्ष पुढं काय येतो. 13-13 वर्ष अन्नपूर्ण योजना चालूच आहे तुमच्या सगळ्याचं सहकार्य. काय तिथं माझा काय स्वार्थ आहे? तिथं कोण कुठले आहे मला ते बी माहिती नसते. म्हणजे आता उलट मला असं वाटतं, आता मी नव्यानं सुरू करतोय मोफत औषध गोळ्याचं सुरू करतात 12 तारखेला. ती काय माझ्या मतदारसंघातली आहे ती का काय? हे तुम्ही लोक माझा उलट सोलापूर जिल्ह्याच्या विकासावर तुम्ही सूचना द्या. कृष्णकांत जसं सांगितलं की कृषी पुरस्कार दिला पाहिजे, आनंद वाटला मला. उलट मी त्याचं स्वागत करतो. तुम्ही माझ्या बाबतीत संकुचित राहू नका. माझा उपयोग सोलापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा करा. आज माझा दावायचा आहे, आज जवळपास 300 कोटी रुपये मी नवीन उद्योजक उभा करण्यासाठी वापरले. 300 कोटी रुपये म्हणजे नाही म्हटलं तर 3,500-4,500 मुलांना मी ह्या महामंडळाच्या माध्यमातून करतो, उभा करून द्यायला लागलो. मी मान्य करतो 50% व्यवसाय जरा यश अपयश चढ उतार होत नाही. पण ही जर 1,500-2,000 मुलं जर घडली ना, ही 10,000 लोकांना रोजगार देऊ शकतात. सोलापूरचं उत्पादन वाढवू शकते. आज ब्युटी पार्लरला मी एवढं डेव्हलप करायला, किंवा अंकुली गाव लिंबूचं गाव आहे, माझा मतदारसंघ नाही ती, मी ते गावात लिंबू प्रक्रिया उद्योग होतं का बघायला लागलो. म्हणजे माझा उपयोग तुम्ही त्या पद्धतीनं का